पॉश सर्कल परिसरातील वेद मंदिरासमोर सुरू असलेल्या कॉन्क्रीट रस्त्याच्या कामात गुणवत्तेच्या त्रुटी आढळल्यानंतर नाशिक महापालिकेने संबंधित कामाचा निकृष्ट भाग तात्काळ पाडण्याचा आदेश दिला। तसेच संबंधित ठेकेदारावर दररोज 1.84 लाखांचा दंडही आकारण्यात आलाय। महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सोमवारी या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी कॉन्क्रीटच्या काही पॅनलमध्ये मानकांपेक्षा अधिक तडे आढळून आले। कामाची गुणवत्ता अपेक्षित निकषानुसार नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर संबंधित भाग पुन्हा करण्याचे आदेश देण्यात आले। तसेच कामातील त्रुटींची दखल घेत ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। यावेळी आयुक्त खत्री म्हणाल्या, विकास कामांच्या गुणवत्तेबाबत महापालिकेची भूमिका स्पष्ट आहे। निकृष्ट दर्जाचे काम खपून घेतले जाणार नाही। कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर नियमानुसार कारवाई केली जाईल। नागरिकांच्या पैशाचा योग्य विनियोग होणे ही आमची जबाबदारी आहे। महापालिकेकडून शहरातील विविध विकास कामांची नियमित गुणवत्ता तपासणी सुरू असून निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची भूमिका कायम ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।